खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आणि महेश मांजरेकर सर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आयकॉन. म्हणजे जेव्हा महेश मांजरेकर सरांच्या कल्पनेतनं पुन्हा शिवाजी महाराज जर महाराष्ट्राच्या भूमीवर आले तर काय होऊ शकतं ही जेव्हा कल्पना आपल्या सगळ्यांसमोर येते त्यातच मला असं वाटतं एक खूप मोठा सिनेमा आहे. पुन्हा शिवाजी महाराज भोसले पुन्हा का असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असू शकतो. खरं तर शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहेत, ते राहणारच आहेत, पुढच्या पिढीपर्यंत ते राहणार आहेत, ते कधीच जाणार नाही. पण आपल्यानंतरच्या पिढीच्या मनामध्ये जर आज शिवाजी महाराज परत आले तर काय होऊ शकतं. महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी त्याची पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने काय काय घडू शकतं हे आपल्याला चित्रपटातनं बघायला मिळणार आहे. माझं नेहमी एक म्हणणं असतं, ऋणानुबंध आणि योगायोग हा खूप महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. मला इतका आनंद झाला जेव्हा महेश सरांचा मला फोन आला की महेश तुला या सिनेमामध्ये असा असा रोल करायचा आहे. कारण महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमधले माझे 33 वर्ष झाले असतील तर महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला त्यातले 30 वर्ष मला लागलेले आहेत आणि या निमित्ताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. एक महत्त्वाची भूमिका या चित्रपटामध्ये मी करतोय. ती कुठली भूमिका आहे हे तुम्हाला ट्रेलर आल्यानंतर दिसेल, टीझरमध्ये ते दिसणार नाही. पण तुम्हाला नक्की सांगतो, हा चित्रपट जसं महेश सरांचं स्वप्न आहे की हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीत पुन्हा एकदा इतिहास घडवेल, हे 100% तसंच होणार आहे. हा चित्रपट आमचा नाही, हा चित्रपट सगळ्यांचा आहे. महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे, महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक जनतेचा आहे, ज्याला असं वाटत असतं की यापेक्षा काहीतरी वेगळं महाराष्ट्राचं चित्र असावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मेघा मॅमना रंगमंचावर येण्याची विनंती करतो, प्लीज. आणि संदीप जुवाडकर जे महाराजांचे ज्यांनी महाराजांचे साथीदार आहेत, कान्होजी भूमिका त्यांनी निभावलेली आहे, त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. नित्य